पावसामुळे वडगाव शेरी परिसरात घरातही पाणीच पाणी परिस्थिती आहे। वडगाव शेरीच्या हरिनगरमध्ये पाणी साचलेलं आहे। रात्रीपासून पावसाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे, त्यामुळे पुण्यातही जनजीवन काहीच विस्कळीत होताना दिसतंय। पुण्याविषयी अपडेट घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, काय परिस्थिती आहे पुण्यात? असं म्हटलं जात आहे पुण्यात काही शाळांना देखील खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। काय सध्या परिस्थिती आहे पावसाची पुण्यात? लघवी खरं तर पुण्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जो फटका बसलाय तो आता थेऊरमध्ये बसल्याचा समोर आलेला आहे। कारण 50 पेक्षा अधिकची गरज जी आहे ती पाण्याखाली आहे। घटनास्थळावरती एनडीआरएफ जे आहे ते दाखल झालेलं आहे। तर त्या ठिकाणी सध्या मदत काम जे आहे ते एनडीआरएफ आणि पोलीस करताना आपल्याला दिसत आहेत। त्या पद्धतीने आपण सांगितलं की वडगाव शेरी परिसरामध्ये सुद्धा अनेक घरे जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत आणि थेऊर, धायरी आणि इंदापूर या 4 भागाला पावसाचा मोठा फटका आपल्याला बसल्याचा दिसत आहे। कारण इंदापूरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे आहेत ते पावसाचा फटका बसलाय। मुसळधार पाऊस जो आहे तो रात्रभर सध्या सुरू आहे आणि या सगळ्या पावसाचा फटका पुणे शहर आणि जिल्ह्याला बसलेला आहे। धायरीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे आहेत तो पावसाचा फटका बसलेला, अनेक घरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। सध्या जर आपण परिस्थिती पाहिली तर थेऊरची अत्यंत बिकट परिस्थिती आहे। कारण त्या ठिकाणी जी नदी आहे मुळा आणि मुठा त्या ठिकाणी एकत्र येते। त्या नदीचं पाणी हे सगळं जे आहे ते नदीकाठच्या रहिवाशांच्या घरामध्ये घुसलेलं आहे। एकंदरीत जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्याबाबत आदेश दिलेले आहेत, मदतीचे आदेश दिलेले आहेत आणि पोलीस सध्या आणि एनडीआरएफ हे दोन्ही जे दल आहेत त्या ठिकाणी मदत कार्य करत आहेत। आपण पाहिलं तर शाळांना सुद्धा काही सुट्टी देण्यात आलेली आहे। त्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या गाड्या आहेत त्या बाहेर गेल्या होत्या, त्या रस्त्यावरती झाड पडल्यानंतर या गाड्या शाळेपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत। त्यामुळे शहरातील अनेक ज्या शाळा स्थानिक प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की या शाळांना सुट्टी देण्याचा। एकंदरीत आता थेऊरमध्ये जी आहे ती परिस्थिती अत्यंत गंभीर होताना आपल्याला पाहायला दिसत आहे। लागली अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। जसे आपले प्रतिनिधी चंद्रशेखर म्हणाले त्याचनुसार थेऊरमध्ये 50 घरांमध्ये पाणी शिरलेले आहे। घटनास्थळावर एनडीआरएफची टीम आता दाखल झाली आहे। मुसळधार पावसामुळे थेऊरमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहेत। घटनास्थळावर पोलीस एनडीआरएफचं पथक तैनात आहे। थेऊरसह धायरी आणि इंदापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणीच पाणी परिस्थिती आहे। आपले प्रतिनिधींनी चंद्रशेखर भांगे यांनी या सगळ्या संदर्भात अपडेट आपल्याला दिलेलं आहे की पुण्यात मुसळधार पाऊस तर होतोच आहे। खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, पण सध्या भीषण परिस्थिती आहे ती थेऊरमध्ये 50 घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।